काही हम बूम व्यवस्थित करतो, हिंदी से बूम नहीं देते। आज सुबह से अभी करीबन 1 घंटे से आप लोग यहाँ पे बैठे हुए, क्या आपकी डिमांड है और कब तक यहाँ पर है? ये एक बेवकूफ़ आदमी है, उसको उसके दिमाग में शायद उसको मेंटल हॉस्पिटल में एडमिट करना चाहिए, ऐसे मुझे लगता है। वो उसे अमरावती में और महाराष्ट्र में दंगल करनी है, और दंगल करनी है इसलिए वो ऐसे कुछ ना कुछ बोलते रहता है। कल परसों आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का आदमी बोला, आज आदरणीय हमारे होम मिनिस्टर उनका आदमी बोल रहा है। ये मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्रियों को अपने चमचे नहीं संभालने जा रहे हैं और महाराष्ट्र नहीं संभाला जा रहा है, तो फिर हमको तो आंदोलन करना ही पड़ेगा ना। अराजकता फैलाने की कोशिश यदि वो कर रहे तो हम नहीं होने देंगे। ये सारे जो अधिकारी हैं ये ट्रांसफ़र होके अमरावती होकर छोड़ने वाले हैं, हम यही मरने वाले हैं। हम ये बिल्कुल सहन नहीं कर सकते कि कोई अराजकता फैलाए, कोई इंस्टिगेट करे, हमारे नेता को इस प्रकार बोला हुआ हम बिल्कुल सहन नहीं होगा, और महाराष्ट्र भी ये सहन नहीं करेगा, देश भी ये सहन नहीं करेगा। बोंडेजी तुमची मागणी आहे आणि किती वेळापासून तुम्ही बसलेला आहे? कधीपर्यंत बसले राहणार? बघा, खाली करा, खाली. एक वायफळ माणूस भाजपने त्याला खासदार केलेला आहे, घुमणे दिसत आहे माझ्या. त्याच्यामध्ये हां, त्याचं म्हणणं असं असतं नेहमी की माझ्या अंगात काही बळ नाही, दुसऱ्याला चिमटा काढतो आणि पळतो. त्या राज्यसभेच्या खासदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण आवाज कसा आहे? राहुल गांधी सोमवार घेऊन आमचे नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत देशाचे. त्या महाराष्ट्रामध्ये नेहमी सलोखा राहिलेला आहे. मागच्या 4 वर्षापासून ते डॉक्टर बोंडेच्या डोक्यामध्ये फरक पडल्यामुळे तो एवढंच करत असतो की इतर जातीय दंगल घडवण्याचं काम मागच्या 4 वर्षापासून त्यांचं. मला असं वाटतं, आणि दुसरा मला डाऊट असा येतो की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे त्यांना असं करायला लावतात. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आमचा सरळ प्रश्न असा आहे, असं जर पंतप्रधानांबद्दल जर कोणी बोललं असतं, त्या पोलिसांनी इन्क्वायरी केली असती का? थोडा वेळ लावला असता का? आज आम्ही पीसफुली याच ठिकाणी बसणार आहोत. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आहोत. लागोलागली 1 दिवस लावतात, 2 दिवस लावतात. अटकेची मागणी तुम्ही सुरुवात केलेली आहे. गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अटकही झाली पाहिजे, पण गुन्हा तर दाखल झाला पाहिजे पहिले. हे लोक बघायला पण तयार नाही आहे, त्याला ऐकू नाही येत काय? पोलीस यंत्रणा भ्रष्ट हे झाली काय? काय म्हणते, बहिरी झाली काय? गृहमंत्र्याचा दबाव पोलिसांवर असं तुमचं म्हणणं असेलच ना. आदरणीय देवेंद्रजी फेक नॅरेटिव्हचे बादशाच आहे. फेक नॅरेटिव्ह सातत्याने ते करत असतात. अख्खा महाराष्ट्र त्यांनी खराब करून टाकलेला आहे. काय महाराष्ट्र त्यांना माफ करणार? तुम्ही निवेदन दिलं त्याच्यावर त्यांचं काय म्हणणं आहे पोलिसांचं? तुम्ही आता निवेदन आम्ही आता इन्क्वायरी करतो म्हणतात. तर काय पोलिसांना काय अजून कळलेलंच नाही आहे? सायबर यंत्रणा नाही आहे काय? मारे एवढे सभागृहामध्ये एवढे आकात तांडव करून आम्ही हे केलं, टेक्नॉलॉजी असं काय? काहीच तर नाही हो. त्यांचाच माणूस, त्यांचाच खासदार, त्यांनी इथं मागच्या वेळेला जातीय दंगल फैलवली म्हणून त्याला खासदारकी देण्यात आली, आणि आज तो हाच गोंधळ घालून राहिलेला आहे. ताई, तुम्ही गुटख्याच्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे, पण सर्रास जिल्ह्यात गुटखा सुरू आहे.